नमस्कार. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारी फॉर्च्यून इव्हेंट्स आयोजित सोलागाव प्रीमियर लीग. खरं तर आज बघून खूप आनंद होतो की पहिल्यांदाच मला वाटतं पहिलाच वर्ष आपला टुर्नामेंटचा. आणि खरं तर सोलागाव प्रत्येक गावामध्ये 11 प्लेयर खेळले जातात. नक्कीच जसं आपण टाटा IPL पाहतोय त्याच सारखं जर आपण बोललं तर हरकत नाही आहे. आज बघितलं तर प्रत्येक गावामध्ये फक्त 11 प्लेयर खेळतात. जे उर्वरित प्लेयर गावामध्ये कित्येक प्लेयर असे असतात त्यांच्याकडे बरीच गेम चांगले असतो. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहत असतो की प्रत्येक क्रिकेटरसाठी आपल्याला ती संधी मिळत नाही. आणि तर खरं तर आपल्या या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आज तुम्ही पाहिलं तर आज हे असे क्रिकेट सामने भरून एक प्रत्येक 16 गावामधून एक प्लेयर, मला तरी वाटतं आज तुम्ही पाहिलं तर टेनिस क्रिकेट म्हणजे आज जगभर गाजतोय. आज आपण पाहतोय मागच्याच वर्षी ते ISPL म्हणजे आपण दुबईमध्ये जे सामने खेळले त्यामध्ये आपल्याच भूमीतला वाकलन गावचे आपले सुपुत्र केतन म्हात्रे तुम्ही आज बघितलं तर मला तरी वाटतं की त्याच्या नावावरती जवळपास 6 4 व्हीलर आजपर्यंत झालेत. नक्कीच आपल्या या प्रभागामधून 16 गावामधून देखील एक प्लेयर असा या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल आणि आपल्या या पूर्ण प्रभागाचा नव्हे तर पूर्ण आपल्या या रायगड ठाण्याचं नाव रोशन होईल. आज पाहिलं तर तुम्ही बऱ्याचदा आपण पाहतोय की क्रिकेटला बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीने महत्त्व दिलं जातो आहे. त्याचप्रमाणे आपल्या या उतारी गावामध्ये पाहिलं तर बऱ्याचदा म्हणजे क्रिकेटवरती प्रेम करणारे बरेचसे व्यक्तिमत्व आहेत. आज तुम्ही पाहिलं तर आताच आमचे गुरुवर्य एकनाथ शेठ त्यांचं इथे आगमन झालं आहे. आपण पाहिलं तर क्रिकेटला महत्त्व देणारे व्यक्तिमत्व आहेत. त्याचबरोबर आमचे नंदू शेठ असतील किंवा आमचे किशोर शेठ म्हात्रे असतील. बऱ्याच प्रमाणे आपण पाहतो की क्रिकेट ज्या ठिकाणी मोठमोठ्या टुर्नामेंट होत असतात नक्कीच त्यांचा प्रामुख्याने तिथे उपस्थिती दाखवली जातो आहे. आज पाहिलं तर आपल्या या 16 गावांसाठी नक्कीच तुम्ही एक चांगले प्लेयर घडवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही चांगला तुम्ही आयोजन कराल आणि या प्रभागासाठी आपण आगलं वेगळं एक आयोजन करताना दिसाल. धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलात आणि मला आणि माझ्या सर्वच सहकारी मित्रांना तुम्ही मान सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मार्मिक शब्दामध्ये नितीनदादांनी वर्णन केल्या स्पर्धेचं आणि कौतुक केलं. आता फायनल मॅच होणार आहे. दोन्ही संघ या खेळपट्टीवरती दोन्ही संघ आपले सर्व प्लेयर्स घेऊन खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला